पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। खडकवासला कालव्याचे शेतकऱ्याच्या हक्काचे पाणी न सोडल्यामुळे ऊसासह सर्व पिके जळून खाक, रस्ते झाले, विकास झाला, याने पोट भरत नाही, त्यासाठी शेतीला पाणीच लागते। इंदापूरच्या शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रयत्न करूनही खडकवासला कालव्याचे शेतकऱ्यांच्या हक्काचे उन्हाळी आवर्तन पाणी वेळेत न सोडल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची उभे पिके जळून खाक झाली असून हजारो एकर ऊस तसेच इतर सर्व पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कृषी मंत्री भरणे यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, संपूर्ण बिनशर्त कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे। न्हावी येथील शेतकरी साहेबराव खांडेकर यांचा तब्बल 12 एकर ऊस जळून गेलाय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतानाही पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या भ्रमनिराश झाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। कॅनॉलला पाणी न मिळाल्याने ऊसासह इतर सर्व पिके पूर्णपणे जळाली। जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। नुसत्या न्हावी गावातील 1000 ते 1200 एकर ऊस पाण्याअभावी जळाल्याची शेतकऱ्यांनी दावा केलाय। लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। साहेबराव खांडेकर यांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की माझा 12 एकर ऊस जळून गेला आहे। आता जळालेला ऊस बाहेर काढून पुन्हा ऊसाची लागण करण्यासाठी पैसे नाहीत, गुरांना चारा नाही, माणसांना गुरांना पिण्यासाठी पाणी नाही। प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांची बिनशर्त संपूर्ण कर्जमाफी करावी। तहसीलदारांनी कृषी विभागाला पुढील 8 दिवसात जळालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे। योग्य निर्णय न झाल्यास तीव्र उपोषण किंवा आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय। जळून गेला आता तुम्ही समक्ष बघताय काय करायचं। कृषी मंत्री राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, तालुक्यात पाणी नाही, पियाला पाणी नाही। आता गुरांना सुद्धा माझ्या 30 गाय आहेत, माझ्या पाणी नाही पियाला गुरांना, काय करायचं। ऊस माझा 12 एकर जळून गेला, काय करायचं। भरणे मामांच्या जवळील गावातील ही अवस्था आहे, तर बाकी ठिकाणी कसं असू शकतं। मग तुम्ही सांगा। हा असं मग तीच म्हणतोय तुम्हाला तुम्ही म्हणावं, तुमच्या तोंडाने म्हणा तुम्ही असं कसं केलं, काय करता। आणि कॅबिनेट मंत्री मिळावा म्हणून मी 21 बोकडं कापली, ही फायदा माझा आणि माझाही फायदा झाला। 12 एकर यंदा जळून गेला। आता गुरांना पाणी पिया नाही आणि कॅनलला पाणी नाही। बरं, आता पाणी येऊनही तुम्हाला काय फायदा होईल काय का? आता काय कशाचा फायदा होता। जळून गेला तर मोडा लागते, पाऊस पडल्या पाणी सोडायचं, पाणी सोडून काय काय उपयोग तरी होईल का ह्याचा। जळून राख झाली, 12 एकर जळून गेलं। साधारण किती टन निघाला असता तुमचा? 12 एकर जाऊ 70 टन धरा, 70 टन एकरी धरा की माझं खाते शेण खाते ह्याला माहिती झालं 1000 टन धरा माझा। लाखो रुपयाचं नुकसान, लाखो नाही कोटी रुपयाचं नुकसान झाले माझं। पंचनामा करून आता मागणी काय आहे तुमची? भरपाई मागणी ही करावं, फक्त त्यांनी आम्हाला भरपाई आपलं पंचनामा करून तातडीने तहसीलदारनी यावं, तातडीने पंचनामा करून आम्हाला भरपाई द्यावं। आता ही नीट करायचं नाही कुठनं भरायचं थांबा, कर्ज कुठनं भरायचं। आता शासनाने दिले कर्ज 2 लाख रुपये इकरी माफी, आता ह्यात भरतंय का माझं 12 एकर माझं जळून गेलं। आणि कशाने कर्ज तर कशाने भरायचो आम्ही। बरं, आता ही काढून परत लागण करण्याला किती खर्च आहे तुम्हाला? आता ह्याला सोपं आहे का हो। 6,500 रुपये एकर बिय नाही आणि 7,000 रुपये एकर लागण नाही आणि सरीन फिरीन खर्चन फिरचन ती जाते की 20,000 रुपये एकरा। म्हणजे ही काढून लागण वगैरे सांगा की तुम्ही। आता ही काढायलाच ह्याला, आता ह्याला 2000 रुपये वाटवटर माराय खर्च। हा मग तो सगळा खर्च शासनाने द्यावा अशी अपेक्षा आहे का मग काय आता द्यावं ना, मग कसे नाही करायचं शासनाने। आत्महत्या करायची आम्हाला बारी आली शेतकऱ्यांना आली, आता काय करायचं, आत्महत्याच करावं लागेल, दुसरं कशाने करावं। काय पैसेच नाही तर कुठनं करायचं। गुरांना सुद्धा पाणी पिया नाही, कशाने करायचं आम्ही सांगा बरं तुम्ही। मला वाटतंय आत्महत्याच करायची बारी मला आली, मला आता असं वाटायला 12 एकर माझं जळून गेली। 6 फूट गडी पाहिजे। आणि काय करता कृषी काय करायचं काय करायचं शेतकऱ्यांनी, काय करायचं, माणसाला पाणी नाही, गुराला पाणी नाही, गुरांना सुद्धा पाणी प्यायला नाही। माझं आता 12 एकर जळून गेलो, मी आता नीट करायला सुधारा। आता ही काय तुमचं ऊस उद्या उपयोगी आधीच येतोय उद्या, का? मौनात काय येतोय? मौनात होऊ द्या. काय उपयोगी तुया ना ना तुझं होऊन द्या. तुम्ही सांगा, आमच्या आम्हाला नुकसान भरपाई त्याचं मिळावं। झालं, त्याचं झालं, तुम्ही बोला. सगळं 10-12 एकर ऊस जळून गेला आमचा। तुमचा पण ऊस नाही, मेंढर पाणी नाही, जनावराला पाणी नाही। तुम्हाला शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी तुमची अपेक्षा? पंचनामा करून तातडीने पंचनामा करून नाही, सगळं कर्ज टोटल माफ करावं। कर्ज सगळं टोटल माफ करावं नको, ही पंचनामा करा. आणि पंचनामा करून आमच्या माफ आम्हाला झालंच म्हणलं नाही. रान नीट करायला पैसे फक्त मिळवत आम्हाला नाही। आता ही नीट केल्याशिवाय पर्याय का। 12 एकर माझा ऊस जळला,
काय करायचं तुम्ही सांगा बरं. तुम्ही किती दिवसाची म्हणजे काय तुम्ही सांगताय शासनाला बाबा किती दिवसात तुम्हाला ही मिळावी आठ काय दिवसात करणार पण- तुम्ही? आम्हाला 8 दिवसात तहसीलदार साहेबांनी यावं आणि सगळ्यांनी पंचनामा करून आमचा जावाव आणि आमच्या मला सगळं ही मिळावं. ही जळून गेले माझं आणि आता भरण्यामा कृषी मंत्रीत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्रीत मामासाहेब उपोषण करून मामा नाही तर आम्ही उपेशन अमर उपेशन नाही तर आत्मधन करीन आम्ही. हे अशी परिस्थिती आहे आमची. निर्णय नाही घेतला तर. लवकर निर्णय नाही घेतला तर आत्मधन करीन मी. साधारण गावात किती एकर असा ऊस जळलाय असं तुम्हाला गावात वाटतं? जळला 1000 एकर जळलाय. 1000 एकर जळलाय. 1200 एकर जाळलाय. दोन्ही पाणी आल्यामुळे दोन्ही कॅनलला माजी पाणी मंत्री आल्यामुळं. आणि माजी मंत्री आता कृषी मंत्री दोन्ही एकत्र झालं. एकाने केली पोरगी उभा एकाने केलं पोर उभा झालं. ती निकाल लावून टाकला त्यांनी सगळ्या गावाचा. एकत्र झाली. आम्हाला वाटलं फायदा होईल पण सगळा तोटाच. दोन्ही पुण्याला गेलं. 3 तारखेला पाणी देतो म्हणलं पाणी सोडतो काहीच नाही. पाणी नाही. माणसाला काय त्याला भेटायला सुद्धा आलं नाही. जळलंय म्हणून बघायला सुद्धा आलं नाही. पंचनामा करायला आली नाही. तुम्हाला लागण करताना शासनाने असं काय आदेश दिलता काय की तुम्ही लागण करू नका तुम्हाला पाणी मिळणार नाही ना तसं काहीच. आम्ही आहोत आता कॅनलचे येतो आम्ही कॅनलच्या खडकवासल्याच्या पाईपलाईन केली आम्हाला हक्काचं पाणी. ही बोलते हा, बोला. आमचं हे घ्या, घ्या. इतक्या दिवस ह्याच्या मागे पाणी येत होतं पण आता पाणी काय येत नाही. आणि कृषी मंत्री असताना जर पाणी येत नाही तर ह्या इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी करायचं काय. इतकी बिकट अवस्था आहे की आज सर्व उजळून गेलेले आहेत फक्त केवळ की एक न पाणी आल्यामुळं. एक जर पाणी येत होतं कॅनलला तर आज हिरवगार आहे सगळं गावात म्हणजे कॅनलचा पट्टा सगळा हिरवगार दिसला. आतापर्यंत अशी कधी परिस्थिती आलती का नाही नाही तुमच्यावर? कधी नाही नाही ह्याच्या मागे अशी पहिलीच वेळ आली. पहिलीच वेळ आली. कृषी मंत्री दिल्यावर त्याला कसं शेतकऱ्याचा दुष्काळ केला. बरोबर किती जरी दुष्काळ पाहायला लागणार ते कृषी पाणी- मंत्र्याच्याच काळात असं महाराष्ट्राचा झालंय. मंत्री झाला. कृषी मंत्री आपला तालुकाच त्याला जळून टाकला. काय त्याचा उपयोग आहे का सांगा. कृषी मंत्र्याच्या काळात असं झालंय हा. कृषी मंत्र्यामुळे सगळं जळून गेले. नाही रुई कळस सगळं जळून गेलं. कळसमधनं रोहित पवारांनी पाणी नेलं तरी त्याला माहित नाही. असा कृषी मंत्री देशात कुठं नाही. नाही बरोबर. त्या माणसाला जळलं तरी लोकांना खंत नाही. लोकांना गोड बोलून निवडून आला. रस्ते करून काय माणसाची पोटं भरतात काय. नुसतं रस्ते केलं विकास केलं. तुमचं नाव काय? बलराम पाटील. तुमचं नाव काय? राजेश खराब मोठ्याने सांगते ना काय आवाज यायचा. साहेबराव खांडेकर. सगळे स्थानिकच नाहीत. ज्ञानेश्वर म्हणा. इथं माझी हा इकडे खरं आता ऐका. इकडे का ए ऐका आता ही अशी परिस्थिती माझी झाली. 12 एकर ऊस जळून गेला. कशामुळे गेला? इरिगेशनच्या पाण्यामुळे खडक वाचल्याच्या पाण्यामुळे जळून गेला. मी आता पोरींचं शिक्षण पोरांचं शिक्षण पुन्हा कर्ज फिरज कशावर भरायचं सांगा. पोरीच्या आता लग्नाला- आत्मधन करू का? आता आत्मधन करायचं मला पोरीच्या बाहेर. लग्नाला 4 लाख कर्ज काढलं. हा म्हणजे आता पोरीच्या मागच्या लग्नाला मी महिन्यात. आता सोसायटी कर्ज काढले ती कशाने भरायचं मी आता शासनाने 2 लाख दिली माफी ते होतंय का माझं तुम्ही सांगायचा. मग आता ही नीट कशाने करायची राहणं 12 एकराच्या तातडीनं पंचनामा करून हा 12 एकराचा आम्हाला आपलं नीट कराय रानपुरतं खर्च कराय पंचनामा तातडीने करावा आपल्या तहसीलदार साहेबांनी आणि आपल्याला आम्हाला ही करावं आणि कर्ज पूर्णपणे माफ करून टाकावं. आम्ही आता महाराज नाही आत्मधन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही किंवा आमरण उपेशनला बसल्याशिवाय पर्याय नाही आता. ऊस जळलेल्या माणसास तरी बस. 100% कृषी कोणा उतारा हा करावा. कृषी मंत्र्यांनी तर वाटोळच केलं आमचं. कृषी मंत्र्यांनी साधं नाही केलं माझं वाटोळं. 21 बोकडे त्यासाठी कापली मी
आणि त्याला कॅबिनेट मंत्री व्हावं म्हणून त्यांच्यासाठी केलं मी आणि माझंच उजवटं जळून माझाच मी जळून गेलो माझाचा. आता मी कशाने काय करायचं? तहसीलदार साहेबांनी यावं आणि तलाट्यांना तुमच्या सर्कलला आदेश द्यावा. त्यांनी आमचं ही जळल्याचं आपलं सगळं पंचनामा करून न्यावं सर. आणि नाहीतर का आम्हाला आता आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही किंवा आत्मधन केल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याने रानं नीट करायची आणि काय करायचं आता? कर्ज फेडायचं का पोरांना शिकवायचं का काय करायचं तुम्ही सांगा ना. आणि लग्न आम्ही आता लोकांचं कर्ज काढून केले आम्ही, तुम्ही सांगा बरं. आणि मग आम्ही कशाने करायचं काय सांगा. म्हणून तहसीलदार साहेबांनी तलाट्याला आदेश द्यावा, सर्कलला आदेश द्यावा आणि तातडीने पंचनामा करून आम्हाला रानं तर नीट करायचं पुरतं आपलं पंचनामा करून ते तुमचं मी ठरवावं. आणि नाहीतर आम्ही हो का आत्मधन केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही. सहकुटुंब सहपरिवार आत्मधन केल्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला. कशाने शिकवायचं पोरण, कशाने काय करायचं तुम्ही सांगा. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.